हॅलो, कसे आहात? तर आज आम्ही चाललोय मुंबईला, कारण आज तन्वीजला प्राइज मिळालेला आहे आपल्या नाटकासाठी. कुठलं सीतामरणचं नाटक तिने केलं होतं राज्य नाट्य स्पर्धेमध्ये, आणि तिला अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र जे सरकारकडनं असतं. हा, ओके, बोल. मराठी हौशी राज्य नाट्य स्पर्धा 2025 मध्ये आम्ही सीतामरण नाटक सादर केलं होतं. कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्थेतर्फे प्रकल्प वाणी सरांची संस्था आहे. तर त्यामध्ये मला गुणवत्ता प्रमाणपत्र, अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र लागलं होतं. त्याचा बक्षीस समारंभ आज आहे प्रभादेवीला रवींद्र नाट्य मंदिरमध्ये. तर त्यासाठी आम्ही आता निघतोय तिकडे जायला, ते बक्षीस रिसीव्ह करण्यासाठी. ओव्हर टू प्रतीक. येस, आणि आम्ही 3 जण चाललोय. विषय हाय कर, हाय कर, हाय. ओके, सो आम्ही 3 जण ओके, सो आम्ही 3 जण चाललेलो आहे. बघू आता काय मजा वगैरे करतो आम्ही, कसे चाललं ते. सो भेटूया आपण रस्त्यामध्ये. बाय. बघितलं का फणस? मी बघितले, व्हिडिओ चालू करेपर्यंत पुढे आला असतो. हा, तसंच होतं, म्हणजे व्हिडिओ चालू केले की मग हे होतं. ऑडिओचा काहीतरी इश्यू होतोय. ठीक आहे, झालं चालू ओके. आता विष्णू आत्ता झोपलाय, कार्यक्रमात गोंधळ घालणार आहे असं मला वाटतंय. ओके, सिरियस. पहिल्यांदा चाललंय अटल सेतूवरून. असं कोणाला विश्वास बसणार नाही. अटल सेतू आहे जरा तो अजून पुढे यायचं आहे. समुद्र आल्याशिवाय, समुद्र आल्याशिवाय असं वाटतं आपण संध्याकाळी 6-6:30 आलो असं त्या कॅमेऱ्यात दिसते. सॅल्यूट मध्ये सगळं सण येतं. असं आता आपण एन्जॉय करू. थँक्यू शो, थँक्यू. आता आपण एन्जॉय करू जर्नी. थँक्यू सो मच. मी फोन ठेवते. Your destination is on the left. 2:15 आम्ही निघालो अलिबाग वरून, आणि आता वाजले किती? 5:50. मस्त आलोच. अंतर म्हणजे मुंबई आणि अलिबाग असं बोलतात ना, मुंबईला लांब नाही राहिली, ऍक्च्युली लांब नाही राहिली. मस्त लवकर आलोय. सो बघूया आपण आता तिचा बक्षीस समारंभ आणि बाकी सगळंच. वरला घ्यायचं आणि ते विसरून जायचं गाडीमध्ये. झोपलाय बिचारा तो. विष्णू, अलिबागला जो झोपलाय तो डायरेक्ट आता मुंबईला येऊन उठलाय.
विष्णू हे काय आहे? हे काय आहे? नारळ आहे. नारळ आहे. आणि ही काय आहे? काय आहे? घंटी. विष्णू ना नारळ खातोय. विष्णू हे काय आहे? पण तू खातोस ते नारळ. ओ क्रेन. क्रेन इथे पण क्रेन. ऐक ना, बोल. 51वा नंबर आहे. मला पोहोचायचंय अलिबागला. काहीच नाही करू शकत आहे. 51 तर 51वा. तिच्यासारखं झालंय माझं. तिच्यासारखं. एक मिनिट. जाईल. बोलले मी ती जाईल. नाही येईल परत. ये ग बाय. तिच्यासारखं काय? अच्छा. तत्तोच्या पर्ण बेढे. विष्णू आई आली. आईला काय सांग 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 सांग. आईला काय सांगणारच? नाही काय 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 बक्षीस समारंभ चालू झाला सांग. कोण आहेत ते? आजोबा आहेत. हो चल चल चल. उपस्थित आहेत का तन्वी पाटील? नाटक सीतामरण. तन्वी पाटील यांना सीतामरण या नाटकासाठी अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते. आम्हाला जायचं आणि विष्णू कुठे बघा. विष्णू कुठे आहे? विष्णू कुठे आहे? काय करतोयस? नारळ झोपतोयस. इक्वल करतोस. जायचं नाही आपल्याला. चला 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 चला. आता कुठे जायचंय? अलिबागला जायचं. चला. कसं वाटलं? छान. अशा प्रकारे आमची रिटर्न जर्नी चालू झाली. एकदा खूप मोठा किस्सा झाला होता. आम्ही नाश्त्याला गेलो होतो आणि त्याच्यामुळे तन्वीचं नाव नीट नीट सांग. आम्ही वेळेत पोहोचलो होतो. रादर वेळेच्या अगोदर म्हणजे आधी 15-20 पोहोचलो मिनिटं होतो. अगोदर पोहोचलो होतो. आणि आम्ही म्हटलं की हिला समजलं की म्हणजे फोन आला होता दादाचा की नाही उशीर होतो. 7 वाजता वगैरे चालू होतं. त्यांचे कार्यक्रम असतात त्याच्यामुळे प्राइस डिस्ट्रीब्युशन खूप उशिरा चालू होतं. आणि आम्ही बघितलं तर 51वा नंबर आहे. अच्छा 51 म्हणजे होतील म्हणजे 8 वगैरे वाजतील असं होतं आमच्या हिशोबाने. आम्ही नाश्ता करायला गेलो आणि नाश्ता करून आलो आम्ही आणि बघितलं तर चालू झालं होतं. मला वाटतं बालनाट्य वगैरे चालू होते. म्हणजे आता येईल नंतर येईल आणि लिटरल त्यांचं संपलं होतं. रंगभूषेचे पारितोषिक सुरू झाले. हा रंगभूषेची तर अभिनयाची संपली होती. तर चौकशी केली शेजारीच. तर ते म्हटलं की अभिनयाचे झालेत आता रंगभूषेचे आहेत. तर आमचं असं झालं पुढे सरळचा तो सरळचा आहे ना समोरचा आहे ना तो राईट. हा तर त्यांनी सांगितलं की अभिनयाचे आवरले आता बाकीचे व्हायचे.
वी वर लाईक बापरे, एवढ्या लांब येऊन सगळं मुसळ केरात. So, प्रतीक म्हटला की वेट मी विचारतो. त्याने जाऊन मागे आयोजकांना विनंती केली, तर त्यांनी रंगभूषेचं आवरल्यावर शेवटचं पारितोषिक फायनली घेतलं. आणि सगळे असे अचाटून बघत होते, हे काय मध्येच. आणि थँक्स टू त्यांचं नाव विसरलं मी, आय थिंक योगेश सर आहेत. पण खरंच खूप त्यांनी चांगला सपोर्ट केला. आणि शेवटी काही कलाकाराचं हे माहिती असतं की एखाद्या कलाकाराचा सन्मान स्टेजवरती होणं खूप असं इम्पॉर्टंट असतं प्रत्येक कलाकाराला. सो ते पण कलाकार, त्यांना पण जाणवलं असेल. त्याच्यामुळे सो थँक्यू सो मच ते आयोजक आपले हौशी नाट्य स्पर्धेचे. सो थँक्स टू एव्हरीवन. आणि माझ्यासाठी थँक्स टू प्रतीक, कारण मी तर गेलेच नसते भाई. मी असं विचार केला असतं की जाऊ दे, आता गेलं तर गेलं. बट तो म्हटला की नाही थांब, मी विचारून येतो. सो थँक्यू सो मच प्रतीक काय फॉर ऑल युअर सपोर्ट. सो आपण इथं थांबवतोय की कसं काय आहे? आता मी परत एकदा अटल सेतूवरनं चाललेलो आहे. नाईटचा प्रवास आहे, खूप मजा करतो आम्ही. म्हणजे मजा येते अटल सेतूवरनं प्रवास करायचा. हो ठीक पण आहे. दाखवतो तुम्हाला नाईटचा एक व्ह्यू. तू मॅप हलवू नको विष्णू. हॅलो, आम्ही अटल सेतूवरनं आलेलो आहे आणि खूप मस्त, म्हणजे थँक्स टू देवेंद्र फडणवीस. कारण बघायला गेलं तर खूप कमी म्हणजे काय कमी वेळामध्ये आपण लवकरात लवकर आपण मुंबईला पोहोचतो. आणि खरंच खूप मस्त वाटलं अटल सेतूने. आणि आता आम्ही डिनरला थांबलोय हॉटेल 712. म्हणजे ऑथेंटिक जो हे असतं, नेचर असतं, तसं वाटतंय. बघूया आपण, समोर मग दाखवतो एक मिनिटात. म्हणजे जे गावाचं फील असतं ना, तसं खूप मस्त आहे. म्हणजे ऑथेंटिक हे जे तुम्ही बघताय, शेणाने सारवलेलं आहे. शेणाने सारवलेलं आहे. गावचा फील, तो गावचा. नाही, त्यांचे नियम. भाकरी कुस्करूनच खायचे. कुस्करून खाताना ताटाला वाटकान लावायला विसरायचं नाही. का रस्सा भुरका मारूनच प्यायचा. का रस्सा लई तिखट लागला तर पिवळा रस्सा प्यायचा. आणि लईच झालं तर गोशेंगा आहेतच की, कांदा बुक्कीनं फोडूनच खायचा. हाडं बी फोडूनच खायचं. आणि हे सगळं झाल्यावर ढेकर द्यायला विसरायचं नाही. ते मस्तपैकी भारतीय बैठक पद्धत. विष्णू, काय खातोयस तू? काय खाल्लंस? काय खातोयस? मीठ. येडगण. आज ऍक्च्युली सोमवार आहे, त्याच्यामुळे आम्ही साई कृपा फेमस लपाट्याला नाही थांबलो. कारण आमचं असं झालं होतं की उपवास आहे, तो उपवासच खाऊ. मी टेस्ट करायला इकडे आलोय. सो बघूया कशी टेस्ट आहे. आणि जर चांगली असेल तर खरंच मी तुम्हाला सजेस्ट करेन. बघूया, जाम भूक लागली. सो नंतर किती सुंदर आहे. हॅलो हॅलो. विष्णू पोच दे मला.
तुला जेवण जेवण कसं वाटलं? चांगलं आहे. लाईक म्हणजे आता घरगुती पद्धतीचं आहे ना, सो आपण हॉटेलला जसं मिळतं तसं एक्सपेक्ट नाही करू शकत. आम्ही कोल्हापुरीच मागवली होती, व्हेज कोल्हापुरी. पण त्याच्यातली जी ग्रेव्ही होती ती आपण जर घरी बनवली व्हेज कोल्हापुरी तर कशी लागेल, सॉर्ट ऑफ दॅट. चांगलं होतं, वाईट नव्हतं, मला आवडलं. चांगलं होतं. आणि दाल खिचडी विषणांसाठी मागवली होती त्यामुळे ती फिकी होती. सो पण ती जरा जास्त एक्सपेन्सिव्ह. थोडे रेट जास्त आहेत. आणि हा अजून एक, कधी जर तुम्ही आलात ते जेवायला या, म्हणजे आपलं हे नाही, पण बिल चेक करून घ्या. आम्ही व्हेज जेवलो आणि त्याच्यामध्ये आम्हाला मटण सुकाचं बिल लावलं होतं. किती? 549, म्हणजे 550 रुपये. जवळजवळ 1200 पर्यंत बिल गेलं होतं. आमचं असं झालं की अरे आम्ही खाल्लंच नाही. त्याला सांगितलं, मग त्याच्यानंतर त्यांचं मॅनेजरचं बोलणं झालं आणि मग त्यांनी ते म्हणजे ते सांगितलं की त्यांनी की ते चूक झाली आमच्याकडनं, सॉरी वगैरे बोलले. पण ठीक आहे, पण तुम्ही जर कुठे जेवायला जात असाल तर प्लीज बिल चेक करा. आता डायरेक्ट घरी. बाय बाय. कुठे जायचं, थांबायचं? मे बी आईस्क्रीम खायचं. हा हो. आणि हे आजचं जे काय होतंय ना खर्च, तो सगळा बायको करते. नाही जेवणाचा, कारण माझ्यासाठी तो एवढा आला, एवढा लांब, सो मी त्याला काहीतरी ट्रीट देणं अपेक्षित आहे. प्रेम प्रेम एवढंच. चलो बाय, भेटूया. सो 1 वाजला आणि आम्ही पोचलोय अलिबागला. आणि काय बोलतेस तू, बोल आता. मी कशाला काय बोलेन, काय नाही, छान झालं. आजची ट्रिप छान झाली. प्रतीकमुळे पॉसिबल झालं. सो थँक्यू सो मच. माझ्यासाठी आलास एका सर्टिफिकेटसाठी. आपण एवढ्या लांब गेलो, म्हणजे ऑलमोस्ट चुकलं होतं आपलं. ठीक आहे. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, असंच म्हणतोस ना? हो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. या, झोप येते. बाय बाय, गुड नाईट.